आज फायनली भावाच्या लग्नाची शॉपिंग सुरू केली, पण त्यासाठी संध्याकाळी छान असं तयार झालो आणि मग निघालो होतो शॉपिंगसाठी. जवळच एक एक्झिबिशन होतं, म्हटलं आधी तिथे व्हिजिट करूया. पण त्याआधी आम्हाला कुठेही जर एरोप्लेन दिसला ना, बाबा तो बघ एरोप्लेन आला. आणि आज मी कुणाची तरी वॉचही ढापून घेतली होती. त्यानंतर थोडीशी भूक लागली म्हणून पहिले वडापाव खाल्ला आणि मग जाऊ म्हटलं साड्या घ्यायला. विकेंडला मी तशी ना डायटिंग बिटिंग सगळं बाजूला ठेवत असते. साड्या घ्यायला गेलो, तिथे भरपूर कलेक्शन होतं. पहिले तर आम्ही मीडियम रेंजच्या साड्या बघितल्या. टिश्यू सिल्कमध्ये होत्या, त्या अराउंड 4-5,000 होत्या. पण अशा लावून बघितलं ना, मला कळतच नव्हतं की मी कुठली साडी घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर आमचं लक्ष फक्त ब्लू साड्यांवर चाललं होतं, कारण त्या खूप हायलाइटिंग होत्या. आता माझा बजेट होता अराउंड 10,000 ते 12,000 आणि तिथे मला आवडणारी कुठलीच साडी त्या रेंजची नव्हती. आणि मग मला या 2 साड्या आवडल्या की यातली आपण एक फायनल करूया. पण माझं काही फायनल डिसिजन होईना, फक्त अशी अंगावर लावून मला पूर्ण साडी घालून बघितली ना, तेव्हाच छान कळतं की काय घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मग साडी दुकानातच जाऊन घेऊ असं काहीसं माझं ठरलं. तिथनं बाहेर पडलो, परत भूक लागली होती. माझे आवडीचे फ्राईज खाल्ले आणि खरं सांगते, मी केस आज मोकळे सोडून गेली. याचा मला खूप पछतावा तिथे झाला, कारण तिथे कूलर होता आणि खूप ह्युमिडिटी होती, खूप गरमी होत होती. पण माझ्याकडे क्लचर नव्हता आणि बो पण नव्हता. सो घरी आल्याला पहिले केस आवरले, फेस वॉश केला, फ्रेश झाले आणि थंड पाणी पिलं आणि मग खरं काय ते जीवाला शांती मिळाली. आणि यासोबतच संपवला आजचा दिवस. बाय बाय.